मी म्हटलं ना आत्ता की वाळल्याबरोबर ओलही जळते आणि त्याचा दूषण सगळ्यांनाच लागतो की अमुक एक गावचा किंवा एका शहरातला माणूस किंवा एका जिल्ह्यातला एक माणूस केला तर अख्खा जिल्ह्याला अरे ते अख्खा जिल्हाच बाद आहे असं म्हटलं जातं. तसं ह्यातसुद्धा होतो. म्हणून अन्य लोक जे आहेत त्यांनीसुद्धा बोलायला पाहिजे या गोष्टीवर. इतर जी मंडळी आहेत ज्यांना याचा त्रास होतोय नंतर त्या लोकांनी अशा गोष्टींना कडाडून विरोध केला पाहिजे आणि त्यांनी स्पष्टपणे बोलायला. कारण चाणक्याने असं म्हटलेलं आहे की देश दुष्टाने कधी नष्ट होत नाही, पण सज्जनांच्या मौनाने नष्ट होत असते. चांगल्याला चांगलं न म्हणणं आणि वाईटाला वाईट न म्हणणं ही विनाशाचा मुख्य बीज आहे. म्हणून जी जाणकार मंडळी आहोत किंवा जे चांगली लोक आहेत त्यांनी चांगल्या लोकांनी चांगल्याला चांगलं म्हणायला पाहिजे आणि वाईट असेल तर त्याला स्पष्टपणे ही वाईट आहे, ही निषेधार्ह आहे असं म्हटलंच पाहिजे. आणि त्यांची संख्या एवढा किंवा त्यांना कोण विचारत नसावं. आता मलाही कोण विचारलंच नाही किंवा आम्ही आमच्या बाबतीत आम्ही बसलेले असतो किंवा आमच्या प्रवचन कीर्तनात आम्ही सांगतो की बाबा अशी घटना घडतात तर ह्यापासून सावध राहायला पाहिजे एवढंच म्हणतो. जर हे मीडियाच्या माध्यमातून गेलं तर आमच्या क्षेत्राशी निगडीत नसलेल्या माणसांपर्यंत सुद्धा जाईल ना बातमी. जाणं गरजेची आहे. म्हणून कोणत्याही क्षेत्रातला सज्जन माणूस आहे ना तो बोलायला पाहिजे की चूक आहे ते चूक म्हणायला पाहिजे, बरोबर आहे त्याला बरोबर सुद्धा म्हणायला शिकायला पाहिजे. चांगलं आहे तर त्या चांगल्याला चांगलं म्हटलंच पाहिजे. म्हणजे समाज त्याची मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धेकडे वाटला सुरू किंवा याच पगडा विश्वास आहे त्याबद्दल काय सांगू शकाल? तेच ना, ही त्याचाच एक भाग आहे. मी म्हणतो माणसं ह्यातनं सुधरत नाहीत. माणसं पुन्हा आज बघतात उद्या पटकन त्यात पडलेले असतात की थोडासा मेमरी आमची शॉर्ट झाली की काय असं वाटते. जसं नवीन विषय आले की जुनं विषयाचा पूर्णपणे विसर पडून जातो आणि त्याच्यामुळे असं करणाऱ्यांचा फावत जातो आणखीन. नेते मंडळी सुद्धा यापुढे साधू संत सगळ्यांच्या बाबतीत केवळ साधू संत असं नाही. हे बघा ह्यातल्या सगळ्या क्षेत्रातली ही घटना घडली. यावेळी साधू कोणतरी डोंगी साधू किंवा काय म्हणतो आपण एक कृत्रिम माणसाकडून हे घडलं आणि याच पद्धतीचे शोषण विविध क्षेत्रातून सुद्धा होत असते. असं नाही की कुठलं क्षेत्र याला अपवाद आहे. असा कुठलं क्षेत्र अपवाद आहे मला सांगा. उदाहरण जर घ्यायचं झालं सगळ्या क्षेत्रांमध्येही कधी ना कधीतरी घडत असतो. म्हणून आपण डोळसतो होणं गरजेचे आहे. याचं शुद्धीकरण एकीकडे शासनाकडनं पण झालं पाहिजे आणि समाजात शुद्धीकरण हे समाजातनं झालं पाहिजे आणि शासनाकडून सुद्धा. शासन चांगला कायदा करू शकतं पण कायद्याची अंमलबजावणी करणं त्याचे पालन करणं हेही आपलं कर्तव्य आहे. आता 302 नाही आहे का? आहे ना, पहिल्या दिवसापासूनच आहे 302. पण तरीसुद्धा खून दरोडा ही होतच राहतात. याचा अर्थ त्यांची धाक नाही असं वाटते. कारण न्यायाला विलंब होणं म्हणजे ही न्याय नाकारण्याचाच प्रकार असतो. कुठल्याही एखादा घटना घडली की त्याला तत्काळ जितका लवकर त्याला दंडित करता येईल, कायद्याच्या चाकोऱ्यात बसून दंडित करता येईल तेवढी केली तर बरीचशी अपराध कमी होतील. आणि मग ही एकदा प्रोसेसला लागले की 4 वर्ष 8 वर्ष गेले की डायल्यूट होऊन जाते.